लाईट बिलाची चिंता सोडा आणि आपल्या घरावर बसवा सोलर सिस्टीम, तेही होलसेल भावात. शिवम एंटरप्राइजेस अँड इलेक्ट्रिकल्स घेऊन आले आहे दर्जेदार सोलार पॅनल, इन्व्हर्टर, डीसी केबल आणि संपूर्ण सोलार सिस्टीमची सुविधा. PM सूर्यघर योजनेअंतर्गत सबसिडीचा लाभ मिळवा आणि ₹78,000पर्यंत सबसिडीचा संधी मिळवा. उच्च दर्जाचे सोलर पॅनल, गॅरंटेड इन्व्हर्टर आणि विश्वासार्ह तात्काळ सर्व्हिस. संपूर्ण सोलर सोल्युशन्स एकाच ठिकाणी. आजच सोलर लावा आणि दर महिन्याला हजारो रुपयांची बचत करा. दुकानाचा पत्ता: शिवम एंटरप्राइजेस अँड इलेक्ट्रिकल्स, दुकान नंबर 12, PK प्लाझा, जुने बस स्टँडच्या मागे, जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9422377737. सेल्स एक्झिक्युटिव्ह 9422267737. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली. अनुसूचित जातींच्या आरक्षण व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये आणि ही प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनामार्फत शासनाकडे आपल्या मागण्या पोहोचविण्याची विनंती केली. या मागणीवर तातडीने निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आहोत सुप्रीम कोर्टाचं 2024चं जे जजमेंट आहे की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करा, हे ज्या त्या राज्यांवर सुप्रीम कोर्टाने टाकलेलं आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी त्या त्या राज्यांवर टाकलेली आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा इम्पेरिकल डाटा 59 जातीचा उपलब्ध नसताना बदर नावाचा निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केलेला आहे. हा अहवाल इथल्या महार, मांग, ढोर, चर्मकार, मातंग या समाजावर, या जातींवर अन्याय करणारा अहवाल आहे. आणि म्हणून बदर समितीचा अहवाल जो आहे हा महाराष्ट्रातल्या 59 जातींवर अन्याय करणारा आहे. आणि म्हणून आम्ही या अहवालाला, या निर्णयाला, उपवर्गीकरणाला महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता, तमाम अनुसूचित जातीचे जे लोक आहेत ते विरोध करत आहेत. आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करू इच्छितो की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा इम्पेरिकल डाटा नाही. तुम्ही इथल्या 59 ज्या जाती आहेत त्या 59 जातीच्या लोकांची मतं नोंदवली नाहीत या समितीने. आणि म्हणून आम्ही या समितीचा सुद्धा निषेध करतो. बदर समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारू नये आणि उपवर्गीकरण लागू करू नये, अशा प्रकारची मागणी आज आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करणार आहोत.